नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी भूगोलातील तिसरा चॅप्टर, तो म्हणजे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली. त्यातील प्राकृतिक रचना आपण ऑलरेडी पाहिलेला आहे मागच्या व्हिडिओज मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण भारतातील प्राकृतिक रचनांबद्दल अभ्यास केला होता आणि त्यानंतर आपण ब्राझील बद्दल बघितलं होतं, राईट. सो आता भारतामध्ये आपण पाहिलं होतं की प्राकृतिक रचना जी आहे तर ती 5 भागांमध्ये डिवाइड केली जाते. सगळ्यात पहिल्यांदा उत्तरेकडे आहे हिमालय, त्यानंतर येतं उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्याच्या खाली आहे द्वीपकल्प जो की निमृत होत जातो दक्षिणेपर्यंत, त्याच्या दोन्ही बाजूंना आहे किनारी प्रदेश आणि त्यानंतर पाचवा आहे ते म्हणजे द्वीपसमूह. तर अशा पद्धतीने ज्या 5 रचना आहेत प्राकृतिक रचना भारतासाठी त्या आपण पाहिल्या होत्या. सिमिलरली ब्राझीलसाठी काय काय होतं बरं. सगळ्यात पहिल्यांदा होतं ते म्हणजे उच्चभूमी, त्यानंतर अजस्र कडा, त्यानंतर होतं आपल्याकडे किनारी प्रदेश, त्यानंतर द्वीपसमूह आणि त्यानंतर होतं मैदानी प्रदेश. तर अशा पद्धतीने या होत्या ब्राझीलच्या 5 प्राकृतिक रचना. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हे लक्षात आहे. नसेल तर प्लीज एकदा रिवाइज करा, कारण हे पॉइंट्स माहिती असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत आपलं पुढचं जो काही पार्ट आहे तर तो आहे जलप्रणालीचा. खरं तर प्राकृतिक रचना जितके महत्वाचे आहेत तेवढं जलप्रणाली पण महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये आपण विशेषतः मुख्य नद्या कुठल्या आहेत, त्यांचा प्रवाह कसा आहे, किंवा कुठली नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते वगैरे हे काही पाहणार आहोत, जे की एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने महत्वाचे आहे. सो लेट अस स्टार्ट विथ ब्राझील आणि मग आपण बघणार आहोत भारत. यामध्ये ब्राझीलला आधी आपण बघणार आहोत आणि दोन्हीही आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा ट्राय करूयात, म्हणजे तिसरा चॅप्टर 3 पार्ट्स मध्ये डन होईल. सो लेट अस स्टार्ट विथ ब्राझील. तर सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की ब्राझील जलप्रणाली. जलप्रणाली म्हणजे काय, तर पाण्याचा जो काही वाहता प्रवाह आहे. मग याच्यामध्ये नद्या येतात, त्याच्यामध्ये तलाव येतो, पण आपण वरचेवर काय बघणार आहोत, नद्या बघणार आहोत ब्राझील मधल्या. तर ब्राझीलच्या जलप्रणालीचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की 3 मुख्य नद्यांची खोरी आहे. 3 नद्या नाही म्हणत आपण, नद्यांची खोरी म्हणतोय. म्हणजे यापासून नद्या ज्या आहेत तर त्या उगम पावतात, अशी 3 मुख्य खोरी आपल्याकडे आहेत. तुम्ही तिन्ही पण खोरी याच्या आधी बघितलेली आहेत, डोंट वरी अबाउट दॅट. काही नवीन नावं नाहीत आपल्याकडे, हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. काय काय येतं बरं याच्यामध्ये. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये येणार आहे अमेझॉन नदीचे खोरे. या ठिकाणी बघा नकाशामध्ये बघूयात आपण, हे आहे अमेझॉन नदीचं खोरं. ठीक आहे, येस. सो हे आहे आपल्याकडे अमेझॉन नदीचं खोरं. त्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे ते म्हणजे नैऋत्येकडील पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. तर ते बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते, पॅराग्वे आहे, या ठिकाणी पॅराना जलप्रणाली आहे. तर या कुठे आहेत, नैऋत्येकडे वाहत जात आहेत. आता बघा या ठिकाणी अमेझॉन मधून किंवा अमेझॉनला ज्या काही नद्या मिळतील किंवा अमेझॉन मधून ज्या काही नद्या बाहेर येतील, तर बघा या सगळ्यांचा प्रवाह कुठे आहे, उत्तर अटलांटिक महासागराकडे आहे, म्हणजे समुद्राला जाऊन मिळतंय. हे जर तुम्ही पॅराग्वे पॅराना पाहिलं तर हे समुद्राला डिरेक्टली जाऊन मिळतात का, नाही. या ठिकाणी काय आहे, जमिनीचा भाग आहे. हे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर साओ फ्रान्सिस्को नदी कुठे जाऊन मिळते, समुद्राला जाऊन मिळते. सो बेसिकली काही नद्या समुद्राला जाऊन मिळतात, काही नद्या ज्या आहेत त्या पुढे पुढच्या देशामध्ये जात आहेत. सो ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडे साओ फ्रान्सिस्को जी नदी आहे तर ती, आणि किनारपट्ट्यावरच्या इतर ज्या काही नद्या आहेत तर त्या. अशा पद्धतीने ब्राझीलच्या जलप्रणालीमध्ये आपण 3 मुख्य भाग बघतो. एक तर पहिला आहे ते म्हणजे अमेझॉन नदीचे खोरे, दुसरं आहे ते म्हणजे पॅराग्वे पॅराना नदीचे खोरे, आणि तिसरं आहे ते म्हणजे साओ फ्रान्सिस्को आणि इतर ज्या नद्या आहेत त्या त्यांचा भाग. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ अमेझॉन नदीचं खोरं किंवा अमेझॉनची जलप्रणाली. अमेझॉन नदीचा उगम हा पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांच्या पूर्व उतारावरती होतो. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, अमेझॉनचा सगळ्यात जास्त भाग जरी ब्राझीलमध्ये येत असला तरी पण त्याचा उगम हा पेरू मध्ये झालेला आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बघा इकडून येते अमेझॉनची नदी जी आहे तर ती. सो उगम याचा कुठे आहे, पेरू पेरू मध्ये झालेला आहे आणि अँडीज पर्वतरांगांमध्ये झालेला आहे. हे तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतं. अमेझॉन मधील पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण प्रचंड आहे. विसर्गाचं प्रमाण म्हणजे जो काही गाळ वाहून आणलेला आहे, जे काही वाहून आणलेलं आहे अमेझॉन नदीने, तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. एक तर खूप मोठी लांबलचक नदी आहे, वाईड पण खूप जास्त नदी आहे ती, त्याच्यामुळे आणि स्लो वाहत असल्यामुळे. स्लो का वाहते, आपण काय पाहिलं होतं की अमेझॉनच्या खोऱ्याचा भाग कसा आहे, मैदानी आहे. मैदानी आहे म्हटल्यावरती तीव्र उतार वितार असं काहीच नाहीये, जे काय आहे ते सगळं सपाट आहे. आणि त्यामुळे उतार तीव्र नाहीये, सपाट जमीन आहे, मैदानी प्रदेश आहे, त्यामुळे वेग कमी आहे. वेग कमी असेल तर नद्या काय वाहून घेऊन येतात, गाळ वाहून घेऊन येतात, राईट. सो मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग आहे आणि हे सुमारे 2 लाख घन मीटर प्रति सेकंद एवढं सामान किंवा एवढं काय म्हणतो आपण, गाळ जो आहे तर ती घेऊन येते. आणि त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रामध्ये जो काही जमा झालेला गाळ असेल तर तो इतक्या वेगाने वाहून आणला जातो
आणि यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावरती होत नाही. कारण गाळ म्हणजे सॉरी ज्या ठिकाणाहून उगम झाला त्या नदीचा तिथून ती वाहत घेऊन येते सगळ्या गोष्टी. त्यामुळे कुठेही असं स्टील राहत नाहीये, म्हणजे इथे थांबला हा गाळ असं होत नाहीये. तर ते घेऊन पुढे नेलं जाते कुठपर्यंत, समुद्रापर्यंत घेऊन जाते ते गाळ, ती जी नदी आहे त्याची. ठीक आहे. सो हा गाळ वाहून नेला जातो, त्यामुळे कुठे संचयन वगैरे होत नाहीये. आणि संचयन होत नसल्यामुळे या ठिकाणी त्रिभुज प्रदेश नाही आढळत. आपण काय बघितलं होतं की पश्चिम बंगाल जे आहे त्याच्या समोर काय आहे, त्रिभुज प्रदेश आहे सुंदरबन नावाचं. ते कशामुळे आहे, कारण गाळ जो वाहून आणला नद्यांनी त्याचं संचयन होतंय म्हणून, म्हणजे तो थांबतोय त्या ठिकाणी. पण इथे असं होत नाहीये. भलेही अमेझॉनच्या नदीमध्ये खूप गाळ आहे, पण तो कुठेही स्थिर राहत नाही, कुठेही थांबत नाहीये. तर तो वाहत वाहत घेऊन गेला जातोय. आणि त्यामुळे इथे संचयन होत नसल्यामुळे त्रिभुज प्रदेश नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नद्यांच्या मुखाशी अनेक वितरिका आढळतात. वितरिका म्हणजे काय, एक मोठी नदी आहे त्यापासून लहान 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 नद्या ज्या आहेत त्या पुढे होतात. म्हणजे ट्रिब्युटरीज म्हणतो त्याला आपण, अगदीच उपनद्या नाही म्हणणार आपण, पण पाण्याचं स्प्रेड होत आहे पुढे गेल्यानंतर, असं त्याला वाटा मिळत आहेत नवीन. सो ते आपण म्हणू शकतो की अनेक वितरिका ज्या आहेत त्या या ठिकाणी तयार होत आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे साधारणतः नद्यांच्या मुखांची वितरिका आढळतात. हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये येऊ शकतं की नद्यांच्या मुखाशी खडका प्रदेश आढळतो, वितरिका आढळतात, की त्रिभुज प्रदेश आढळतात, की अजून काय आढळतं. तर त्यामधलं काय बरोबर आहे, वितरिका आढळतात हे बरोबर आहे. पण अशा प्रकारच्या वितरिका अमेझॉनच्या नद्याच्या मुखाशी आढळत नाही. पण ज्या वितरिका आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे युजली नदी जेव्हा अशा पद्धतीने वाहत येते आणि ती पुढे जाऊन अशी डिवाइड होते, सो त्या मात्र तुम्हाला इथे नाही बघायला मिळणार. लेट मी शो यू. सो या ठिकाणी बघा अमेझॉन नदी आलेली आहे आणि त्यानंतर जर ती अशा पद्धतीने इथे डिवाइड झाली असती किंवा तिच्या फाट्या फुटल्या गेल्या असत्या अशा पद्धतीने, ह्या नाही, या तर उपनद्या आहेत, ते नाही घेत आहोत आपण. मुखाशी म्हणजे या ठिकाणी कुठे जर अशा फाट्या फुटल्या असत्या तर आपण म्हटलं असतं की या नदीच्या काय आहे, वितरिका आहे. पण आपण काय बघतोय की युजली नद्यांच्या वितरिका असतात, म्हणजे जेव्हा नद्यांचं पाणी वाहून आणलं जातं तेव्हा त्याचे डायव्हर्ट होऊ शकतात, मध्ये काही ऑब्स्टॅकल काही अडथळा वगैरे असेल तर. पण या ठिकाणी असं काही नाहीये. या ठिकाणी डिरेक्टली नदीचं पाणी येतं, सोबत ती गाळ घेऊन येते आणि पुढे जी आहे तर ती होते. सो वितरिका आढळतात हे ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. त्रिभुज प्रदेश आढळतात हे पण ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. अजून काय म्हटलं होतं मी, हा खडकाळ भाग आढळतात हे पण ऑप्शन काय आहे, चुकीचं आहे. तर अमेझॉनच्या मुखाजवळ काय आढळतंय, हे बघा काय आढळतंय या ठिकाणी, कुठलं बेट आहे, माराजू बेट आहे. हा ऑप्शन राईट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा ओके. सो हे तुम्हाला नकाशामध्ये पॉईंट करायला पण येऊ शकते, हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळची रुंदी सुमारे 150 किलोमीटरची आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघायचं म्हटलं तर मुखाजवळ म्हणजे जेव्हा ती अटलांटिक महासागराला येऊन मिळते तेव्हा जी त्याची रुंदी असणार आहे तर ती 150 किलोमीटर इतकी ह्यूज आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः एक अंदाज घ्यायचा म्हटला तर तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या घरापासून 150 किलोमीटर म्हणजे तेवढं हे बघू शकता. म्हणजे साधारणतः जर आपण बघायचं म्हटलं तर तुम्ही एक गुगलवरती वगैरे टाकून अंदाज फाइंड आउट करा की तुमच्या गावापासून, तुमच्या शहरापासून, तुमच्या घरापासून 150 किलोमीटर म्हणजे किती मोठं आहे. अमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीसाठी योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ही लाईन लक्षात ठेवा, कारण जेव्हा आपण वाहतूकवाला चॅप्टर रीड करू तेव्हा तिथे आपण पुन्हा एकदा या गोष्टी बघणार आहोतच. ओके. सो नेक्स्ट आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. अमेझॉन मध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, एकतर वितरिका आढळत नाही, त्रिभुज प्रदेश नाही आढळत, 2 घनमीटर इतका जो गाळाचं संचयन आहे, 2 लाख घनमीटर प्रति सेकंद, तर ते वाहत घेऊन जाता येते. आणि मुखाजवळ याच्या मॅराजो बेट आढळतं, ते लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट आहे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. तर या ठिकाणी तुम्हाला 2 नद्या बघायला मिळतात, पॅराग्वे आणि पॅराना, ज्या की नैऋत्यकडे वाहतात. तर या 2 नद्या ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात आणि या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जेंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. तर या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की अर्जेंटिना आहे आणि अर्जेंटिनामध्ये पण प्लाटा ही जी एक नदी बनतीये दोघांना मिळून, तर ह्या नदीचं नाव काय आहे, प्लाटा आहे. तर ते जाऊन प्लाटाला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी, ही जी नदी आहे तर ही कुठली आहे, उरुग्वे. बघा उरुग्वे इथून अशी येते, इथून पॅराग्वे पॅराना एकत्र आली आणि प्लाटाला मिळाली. आता प्लाटा आणि उरुग्वे जे आहे तर ते कुठे चाललेले आहे, खाली चाललेले आहेत, दक्षिणेकडे चाललेले आहेत. यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उत्तरावरून पाण्याचा पुरवठा होतो. आता यांना पाणी कुठून मिळते बघा, या ज्या नद्या आहेत तर त्या चाललेल्या आहेत समुद्राकडे, पण या ज्या नद्या आहेत तर या इथून ब्राझील उच्चभूमीवरून आल्या, मग त्यांना कुठून पाणी पुरवठा झाला, तर ब्राझील उच्चभूमीवरून त्यांना पाण्याचा पुरवठा जे आहे ते मिळणार आहे. सो या कुठे जात आहेत, समुद्राच्या अपोजिट डायरेक्शनला जात आहेत. या ज्या वरच्या नद्या आहेत तर त्या समुद्राकडे जात आहेत.
या ज्या नद्या आहेत तर ह्या दक्षिण वाहिनी किंवा नैऋत्य वाहिनी नद्या आहेत, ज्या की अपोजिट डिरेक्शनला चाललेल्या आहेत. त्यानंतर आहे साओ फ्रान्सिस्को. ही ब्राझील मधील तिसरी महत्वाची नदी आहे. इम्पॉर्टंट लाईन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, एमसीक्यू साठी वगैरे, तो लक्षात ठेवायची आहे. सो साओ फ्रान्सिस्को जी आहे त्या ती ब्राझील मधली तिसरी महत्वाची नदी आहे. बघा या ठिकाणी कुठे, या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते. आणि ही कुठे जाऊन मिसळणार आहे, दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये. सो ते पण लक्षात ठेवायचंय की दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये जाते ती. त्यानंतर या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीमध्ये येतं. बघा ही पूर्ण नदी ब्राझीलमध्ये आहे, इथून आलेली आहे आणि इथे जाऊन मिळते. सो इतर कुठल्याही देशामध्ये हिचं काही जात नाहीये, पूर्ण ब्राझीलमध्ये आहे आणि त्यामुळे ती लांबलचक नदी पण आहे. आणि या भागामध्ये सुमारे 1000 किलोमीटर अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहत जाते. आणि त्यानंतर बघा अशी आधी उत्तरेकडे वाहत गेली, त्यानंतर ती काय झाली, पूर्वेकडे टर्न झाली आणि मग ती दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये अशी जातीये. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळ सुमारे 250 किलोमीटर लांबीचा जो काही भाग आहे तर तो जलवाहतुकीसाठी उत्तम आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला हा अंदाज येतोय की ब्राझीलमध्ये जलवाहतूक केली जाऊ शकते, कारण एकतर मोठ्या नद्या आहेत आणि बेस्ट पार्ट म्हणजे त्या नद्या जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत. आता नद्या जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहेत म्हणजे काय, तर त्या ठिकाणी जे काय आसपासचं हवामान असेल तर ते इतकं अनुकूल आहे की त्या ठिकाणी तुम्ही जलवाहतूक करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही इतर जे पण व्यवसाय असतात समुद्रामधले तर ते सुद्धा करू शकता. राईट. ओके, सो हे झालं ब्राझील बद्दल. आता तीन मुख्य नद्या आपण बघितल्या, अमेझॉन, पॅराग्वे, पॅराना आणि साओ फ्रान्सिस्को. आता इतर ज्या काही नद्या आहेत या ठिकाणी बघा, किनारी भागावरती इतर बऱ्याचशा नद्या अजून आहेत तर त्या आपण बघूयात. तर ब्राझीलच्या किनारी प्रदेशामध्ये अनेक कमी लांबीच्या नद्या पण आढळतात आणि किनाऱ्यावरील प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्या सुद्धा महत्वाच्या आहेत. परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात. तर बघा परानिबा जे आहे, इटापेकुरू जे आहेत तर ते कुठे मिळतात, उत्तरेकडे वाहत चाललेले आहेत आणि त्या उत्तर अटलांटिक महासागराला जाऊन मिळतात. हे जर साओ फ्रान्सिस्को आहे तर ते दक्षिण अटलांटिक महासागराकडे जात आहे. झिंगू असेल किंवा जुरुका वगैरे आहे हे सगळे अमेझॉनला जाऊन मिळतात आणि अमेझॉन परत उत्तर अटलांटिक महासागरामध्ये जात आहे. ठीक आहे. सो दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीमधून होतो. सो ज्या ज्या नद्या या ठिकाणी दक्षिण अटलांटिक महासागरामध्ये जात आहेत, फॉर एक्झाम्पल साओ फ्रान्सिस्को असेल किंवा पुरागुआको नदी आहे. सो बेसिकली या सगळ्या नद्यांना जे पाणी पुरवठा आहे तर ते उच्चभूमी, ब्राझीलच्या उच्चभूमीमधून मिळते. पुरागुआको नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. बघा ती पण बघितली आपण या ठिकाणी. कुठल्या अटलांटिक महासागराला मिळते, दक्षिण अटलांटिक महासागरात. तर इन दिस वे ब्राझीलमध्ये नद्यांबद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. त्यामधली पहिली नदी लक्षात ठेवायची आहे अमेझॉन, दुसरी पॅराग्वे पॅराना, तिसरी जी आहे तर ती आहे साओ फ्रान्सिस्को. त्यानंतर पुरागुआकोची नदी आहे तर ती दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. ऍक्च्युली मिरर व्हिडिओ आहे, सो मी इकडे गेला तर तिकडे दिसते. ठीक आहे. सो बेसिकली ती कुठे मिळते, पुरागुआको दक्षिण अटलांटिक महासागराला मिळते. सो या काही महत्वाच्या नद्यांची नावं आहेत जे लक्षात ठेवायची, बाकी तुम्ही नाही लक्षात ठेवली तरी पण चालेल. नकाशामध्ये प्लॉट करायला विचारली जाते साओ फ्रान्सिस्को, बाकी अशी 68 कुठली नदी नाही विचारली जात. महाराजो बेट तेवढं विचारलं जातं. ओके, नेक्स्ट आहे मोठू भारत. भारतामधील जलप्रणाली. उगम क्षेत्रानुसार भारतातील नद्यांचे हिमालयीन नद्या आणि द्वीपकल्पावरील नद्या असे वर्गीकरण आपण करतो. ज्याप्रमाणे ब्राझीलमध्ये आपण 3 गट केले होते, भारतामध्ये 2 गट आहेत. एक तर हिमालयामधल्या नद्या आहेत आणि दुसरा म्हणजे द्वीपकल्पामधल्या नद्या आहेत. ठीक आहे. सो आता बघा सगळ्यात पहिल्यांदा हिमालयामधल्या नद्या. हिमालयीन नद्या हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात, अर्थात म्हणजे यांना पाणी पुरवठा कुठून होतोय, हिमनद्यांमधून, म्हणजे बर्फातून पाणी पुरवठा होतोय यांना. आणि त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठा विसर्ग होतो, कारण बर्फ उन्हाळ्यामध्ये वितळतो, म्हणजे बर्फाचं उन्हाळ्यामध्ये पाणी होणार, ते पाणी या नद्यांना मिळणार आणि मग या नद्या वाहणार. म्हणजे याचा अर्थ काय की युजली नद्यांचं पाणी उन्हाळ्यामध्ये आटतं, पण या ज्या हिमालयीन नद्या आहेत यांचं पाणी उन्हाळ्यामध्ये आटणार नाहीये तर उलट वाढणार आहे, कारण बर्फ वितळल्यामुळे यांना पाणी पुरवठा होतोय. ठीक आहे. सो हा एक ऍडव्हान्टेज आहे हिमालय असल्या, म्हणजे हिमालय आपल्याकडे असल्याचे खूप ऍडव्हान्टेज आहेत, त्यातला तो हा एक आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होतो. पावसाळ्यामध्ये त्यांना पूर येतो आणि 12ही महिने वाहणाऱ्या नद्या आहेत. कुठल्या नद्या, हिमालयीन नद्या, कारण उन्हाळ्यामध्ये पण पाणी मिळते, पावसाळ्यामध्ये तर पाणी मिळतं आणि हिवाळ्यामध्ये पण पाणी असतं. सो बेसिकली 3 महिन्यामध्ये वाहणाऱ्या नद्या कुठल्या असतील तर त्या कुठल्या आहेत, हिमालयातील नद्या आहेत. सो हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. आफ्टर दॅट या नद्यांमध्ये कोणत्या कोणत्या नद्या येतात बघा. सिंधू आणि तिच्या उपनद्या, गंगा आणि तिच्या उपनद्या यांचा समावेश होतो हिमालयीन नद्यामध्ये. सिंधू आणि गंगा, ठीक आहे, आणि त्यांच्या उपनद्या, हे लक्षात ठेवायचंय.
हिमालयीन नद्या बारमाही किंवा 12 महिने वाहणाऱ्या असतात, हे पण लक्षात ठेवायचंय. बघा आता या ठिकाणी हा जो वरचा भाग आहे तो, हा जो इकडचा भाग आहे तो आणि हा जो इकडचा भाग आहे तो, हे पूर्ण कशामध्ये येतं? हिमालयामध्ये येतं, राईट. सो या ठिकाणी बघा सिंधू नदी बघायला मिळते आणि या ठिकाणी गंगोत्री मधून गंगा नदीचा उगम झालेला आहे. म्हणजे दोन्ही पण कशा आहेत? हिमालयीन नद्या आहेत. तुम्ही असं कधी ऐकलंय का की गंगा किंवा गंगेच्या उपनद्या कोरड्या वगैरे पडलेल्या आहेत, त्यांना पाणी पुरवठा होत नाहीये उन्हाळ्यामध्ये, असं कधी ऐकलंय का? नाही. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? कारण या हिमालयातील नद्या आहेत, यांना भलेही जमिनीवरून कुठल्याही किंवा डोंगरावरून कुठूनही पाणी पुरवठा नाही झाला तरी पण यांना कुठून पाणी मिळणार आहे? हिमनद्या जे आहेत किंवा जे बर्फ आहे उत्तरेकडे हिमालयातला, तिथून यांना पाणी मिळणार आहे. ओके, सो तुम्हाला काय काय एक्झाम मध्ये विचारलं जातं, लाईक गंगोत्री ड्रॉ म्हणजे दाखवायला येऊ शकतं नकाशामध्ये की कुठे आहे ते उगमस्थान गंगेचं दाखवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता आपण नद्या बघूयात. सो सिंधू आणि तिच्या उपनद्यांमध्ये काय काय येतं हे तुम्हाला एक्झाम मध्ये वेगळा शब्द ओळखावायचे क्वेश्चन्स असतात ना, ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 नद्या गंगेच्या उपनद्या असतील आणि एक सिंधूची उपनदी असते, जी तुम्हाला फाइंड आउट करायची असते ऑड आउट वाली. ठीक आहे. सो बघा, झेलम, चिनाब, रावी, बियास. ओके, झेलम, चिनाब, रावी, एक मिनिट, पेन 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 रावी आणि बियास. तर अशा बेसिकली या ज्या 4 नद्या आहेत तर या कुठल्या आहेत? सिंधूच्या उपनद्या आहेत. परत एकदा बघा, झेलम, चिनाब, रावी, बियास. सो झेड, येस. सो काय कोणत्या कोणत्या नद्या आहेत? एक मिनिट, काहीतरी झालं होतं नेट कनेक्शनला, बट ठीक आहे, आता नाव इट्स ओके. झेलम, सॉरी झेलम जे झेलम, चिनाब, रावी, बियास. ठीक आहे. ऍक्च्युली हे लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे मी कसं ठेवलंय, तर सिंधूच्या उपनद्या जय, सिया, राम, बोलो. ठीक आहे, ही याची ट्रिक आहे. जय, सिया म्हणजे सीता माता, ते आपण सीने लक्षात ठेवूया. आर स्टँड फॉर राम, बी स्टँड फॉर बोलो. जय, सिया, राम, बोलो या काय आहेत? उपनद्या आहेत कोणाच्या? सिंधूच्या. ठीक आहे. तर जर तुम्हाला एक्झाम मध्ये असं विचारलं गेलं तर लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे पश्चिम हिमालयामध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे दॅट इज पश्चिम हिमालय. त्यानंतर मध्य हिमालय किंवा कुमाऊ हिमालय आणि मग येतो आपला आसामचा हिमालय. स्वतः जो पश्चिम हिमालय आहे, ज्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर आहे, तर त्या ठिकाणाहून या सगळ्या सिंधूच्या उपनद्या वाहतात. बघा, सिंधूच्या उपनद्या कुठे आहेत? या भागामध्ये आहेत ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे. म्हणजे चिनाब असेल, रावी आहे, बियास आहे, झेलम आहे. बघा, सगळ्या नद्या कुठून वाहत आहेत? जम्मू काश्मीर मधून वाहत आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट, आणि त्या एकमेकींना बऱ्याच समांतर आहेत, एकाच ठिकाणाहून एकाच दिशेने वगैरे वाहत आहेत, समांतर आहेत सगळ्या एकमेकींना. सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते आणि पश्चिमेकडे वाहत जाते. सो या ठिकाणी बघा, ही आहे सतलज. ठीक आहे, सतलज आहे. सतलज जी आहे तर ती मान सरोवरावर म्हणजे इथून ती उगम पावलेली आहे आणि इथून कुठे वाहत चाललेली आहे? पश्चिमेकडे वाहत चाललेली आहे भारताच्या. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सिंधूची अजून एक नदी आहे ती म्हणजे सतलज. जय सियाराम बोलो हे तर आहेच, पण त्यासोबत अजून एक आहे ते म्हणजे सतलज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता सतलज आणि तिच्या उपनद्यांच्या गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले. हे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की पंजाब म्हणजे काय? 5 नद्या एकत्र येऊन जो मैदानी प्रदेश, नद्या एकत्र येऊन म्हणजे नद्यांचा गाळ एकत्र येऊन जो मैदानी प्रदेश तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो? पंजाब बोलतो. ठीक आहे. सो सिंधू नदी पुढे पाकिस्तानामध्ये वाहत जाते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते. सो बघा, या ठिकाणाहून सिंधू आलेली आहे, इथे कुठला देश आहे? पाकिस्तान आहे, आणि परत ती खाली येते आणि कुठे मिळते? अरबी समुद्राला जाऊन मिळते. नेक्स्ट आहे गंगा नदी हिमालयातील गंगोत्री या हिमनदीमधून उगम पावते. हे लक्षात ठेवायचं आहे नाव. कुठे आहे गंगोत्री? बघा, मग अशी दाखवलं होतं, पुन्हा एकदा बघूयात आपण. या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते गंगोत्री. सो हे लक्षात ठेवायचंय. यमुनोत्री मधून उगम पावते. या ठिकाणी बघा, यमुनोत्री आहे आणि गंगा गंगोत्री मधून उगम पावते. ओके. सो ती पूर्व वाहिनी बनते आणि खाली आल्यानंतर ती पूर्वेकडे वाहत जाते. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या सुद्धा आहेत ज्या की याच मार्गाने वाहतात. यमुनोत्री इथे उगम पावणारी यमुना ही पण गंगेची काय आहे? एक महत्वाची उपनदी आहे. हे पण लक्षात ठेवायचंय. मोस्टली त्यांच्या एक्झाम मध्ये नाही विचारलं जात, पण तुम्हाला माहिती पाहिजे की यमुनोत्री ही गंगेचीच उपनदी आहे. सो गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उतार भागावरून वाहते आणि भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. कुठली बरी नदी आहे जरा ओळखायचा प्रयत्न करा. सो या ठिकाणी बघा, तुम्हाला एक नदी बघायला मिळते जी गंगेची उपनदी आहे. आपण काय बघितलं या ठिकाणी? एक मिनिट, ह्याला काहीतरी झालेलं आहे, इरेज करायचंय मला जरा हे. बघा, सो या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते की
गंगोत्री मधून गंगेचे जे आहे तर ते उगमस्थान आहे या ठिकाणी. ठीक आहे. इथून पुढे गेल्यानंतर एक नदी वाहते, तिचं नाव काय आहे, सांगपो. आणि ती सांगपो जी नदी आहे तीच या ठिकाणी दिहांग नावाने ओळखली जाते, तीच या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. म्हणजे गंगेची एक सगळ्यात मोठी उपनदी आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा, जिला सांगपो पण म्हणतात. चायनामध्ये, नेपाळ, चायना त्या भागामध्ये जिला दिहांग पण बोलतात आणि जिला ब्रह्मपुत्रा पण बोलतात, जी की जाऊन परत कुठे मिळणार आहे, ह्याला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणार आहे. ठीक आहे. आणि ही बृहद हिमालयाच्या दिशेने वाहत चाललेली आहे. त्यानंतर दिहांग असं नाव मिळतं तिला पुढे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रह्मपुत्रा पण म्हणतात. सो सॅम्पो, दिहांग, ब्रह्मपुत्रा या तिन्ही पण काय आहेत, एकच नदी आहेत. सो तुम्हाला याच्याशी रिलेटेड काही पण क्वेश्चन विचारला गेला तरी पण लक्षात ठेवायचंय की या तिन्ही पण एकाच नदीची नाव आहेत. अजून कसा क्वेश्चन येऊ शकतो की ऑडमॅन आउटमध्ये दिलं जाऊ शकतं, चिनाब, ब्रह्मपुत्रा, दिहांग, सॅम्पो. सो याच्यामध्ये चिनाब जे आहे ते ऑडमॅन आउट आहे. सो असं लक्षात ठेवायचंय. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळत गेल्या आणि त्यामुळे तिचा विसर्ग वाढतो. आता बघा, या ठिकाणी गंगा आहे, गंगा अशी वाहतीये, तिला परत या ठिकाणी यमुना मिळते, चंबळ, बेटवा, चंबळ, बेटवा, केन या सगळ्या गंगेच्याच उपनद्या आहेत. शोण आहे, परत या ठिकाणी घागरा, शारदा, गडकी, कोसी वगैरे हे सगळे एवढ्या सगळ्या नद्या येऊन मिळत आहेत. आणि त्यामुळे कसं आहे हे, खूप जास्त विसर्गवाही नदी आहे, खूप जास्त मोठी नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदी बांगलादेशात गंगेस मिळते आणि तिथे हे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होतो. आणि विसर्ग होतो म्हणजे काय, गाळाचं संचयन होतं. आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कुठे, या ठिकाणी तुम्हाला त्रिभुज प्रदेश जो आहे तर तो बघायला मिळतो. त्रिभुज प्रदेश भारतामध्ये आहे, ब्राझीलमध्ये त्रिभुज नाही बनत. ठीक आहे. ओके. सो दीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यामध्ये येऊन मिळतात आणि त्यापैकी महत्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा, शोण. आता मला एक सांगा, सिंधूच्या उपनद्या आपण लक्षात ठेवल्या, जय सियाराम बोलो वरून. म्हणजे कुठल्या होत्या, झेलम होतं, चिनाब होतं, आर फॉर रावी होतं, बी फॉर बियास होतं. राईट. सो त्या सिंधूच्या आहेत, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही उपनदी दिली तर ती कोणाची असणार आहे, गंगेची असणार आहे. सो तुम्ही एक ते लक्षात ठेवलं तर तुम्हाला हे आपोआप लक्षात राहील. राईट. सो बेसिकली तुम्हाला फक्त सिंधूच्या नद्या लक्षात ठेवायच्या आहेत, उपनद्या, मग तुम्हाला गंगेच्या आरामात लक्षात राहतील. चंबळ, केन, बेटवा आणि शोध आपण बघितलेलं आहे या ठिकाणी. या ठिकाणी आहे चंबळ, बेटवा, केन आणि शोध, ज्या कोणाला मिळत आहेत, गंगेला मिळत आहेत. ठीक आहे. पुराच्या आपत्तीचा धोका सहसा या ठिकाणी या नद्यांना नाहीये, कुठल्या द्वीपकल्पीय नद्यांना. पण तुम्ही जर पाहायचं म्हटलं तर हिमालयीन नद्यांमध्ये पूर येऊ शकतो, बिकॉज पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाणी होतं. द्वीपकल्पाच्या नद्यांना पुराचा धोका नाहीये, त्यात आपण पुढे बघूयातच. द्वीपकल्पीय नद्यांचे पण आपण पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी करू शकतो. ज्या नद्या पश्चिम घाटाला जाऊन मिळणार आहेत, ठीक आहे, या ठिकाणी बघा, ज्या नद्या पश्चिम घाटाला जाऊन मिळतील, म्हणजे घाटाला जाऊन मिळणार नाहीत, घाटाच्या पलीकडे जे अरबी समुद्र आहे त्याला जाऊन मिळतील, तर त्या पश्चिम वाहिनी, कारण त्या पश्चिमेकडे वाहत गेल्या. आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला येऊन मिळतील त्या काय असणार आहेत, पूर्व वाहिनी. तर बघा, कृष्णा काय आहे, पूर्व वाहिनी आहे. गोदावरी कुठे येते, पूर्वेकडे येते. नर्मदा कुठे जाते, पश्चिमेकडे जाते. म्हणजे नर्मदा काय झाली, पश्चिम वाहिनी झाली. कृष्णा काय झाली, पूर्व वाहिनी झाली. राणी तर बघा खाली जाते, म्हणजे ती काय झाली, दक्षिण वाहिनी. कावेरी पण कुठे जाते, पूर्वेकडे जाते, म्हणजे काय झाली, पूर्व वाहिनी. पेरियार कुठे जाते, पश्चिमेकडे, म्हणजे काय झाली, पश्चिम वाहिनी. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण नद्यांचं वर्गीकरण करतो, द्वीपकल्पीय नद्यांचं पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांमध्ये. राईट. सो ते जास्त इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, द्वीपकल्पावरील नद्या पण आपण बघणार आहोत. ओके. सो द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट आहे आणि पश्चिम घाट म्हणजेच अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत तर त्या काय म्हणतात, त्याला आपण पश्चिम वाहिनी. आणि बंगालच्या उपसागराला मिळणार असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पूर्व वाहिनी. सो आता पश्चिम घाट जो आहे तर तो पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यांचा विसर्ग हा पावसावरती अवलंबून असतो. आपण हे पण बघितलं की पश्चिम घाटामध्ये ज्या काही नद्या वाहतात त्यांचा वेग खूप जास्त आहे, गाळ कमी घेऊन जातात, त्या वेग जास्त आहे. आणि उंचीवरून येतात त्या नद्या आणि अरबी समुद्राला येऊन मिळतात. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुराच्या आपत्तीचा धोका सहसा खूप कमी आहे आणि या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. हंगामी म्हणजे काय, 12ही महिने पाणी असेलच असं गॅरंटी नाहीये. हिमालयीन नद्यांमध्ये कसं गॅरंटी होतं की यांच्याकडे 12 महिने पाणी असणारच आहे, तशी गॅरंटी आपण इथे या नद्यांमध्ये नाही देऊ शकत. ठीक आहे. ओके. आपल्याला टेक्स्ट आहे, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या नद्या वाहतात, त्यांची लांबी कमी असते पण वेग मात्र जास्त असतो, कारण सह्याद्री पर्वतावरून त्याच्या वरून वाहणार आहेत. सो त्याच्यामुळे वेग खूप जास्त असतो, उतार जास्त चांगला असल्यामुळे. केरळमधील नद्यांच्या मुखांशी लांब अंतरापर्यंत पशजल साचलं पाहायला मिळतं आणि यालाच कयाल असं म्हटलं जातं त्यांच्या भाषेमध्ये. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र म्हणजे दक्षिणेकडचा जो काही भाग आहे, या किनारी भागामध्ये नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखे आहेत.
आता या ठिकाणी बघूयात आपण. बघा, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, कर्नाटक, केरळ वगैरे या ठिकाणी नद्या ज्या आहेत तर त्यांचं सगळ्यांचे गुणधर्म सारखे आहेत. उत्तर गुजरातमध्ये खंभातचं अखात वगैरे आहे, त्या ठिकाणी पण नद्या येऊन मिळतात. हे बघा, या ठिकाणी तुम्हाला खंभातचं अखात बघायला मिळते उत्तर गुजरातमध्ये. त्या ठिकाणी पण बघा साबरमती असेल किंवा तापी, माही वगैरे नद्या येत आहेत. आणि लुणी जे आहे तर ते कच्छच्या आखातमध्ये येत आहे. तुम्हाला नकाशामध्ये सांबर सरोवर आणि मान सरोवर दाखवायला येतं. अलॉंग विथ दॅट नर्मदा नदी विचारली गेली आहे पीवायक्यूज मध्ये ड्रॉ करण्यासाठी. आता आपण इतकं स्पेसिफिक नाही ड्रॉ करू शकत, पण अर्थात हे माहिती पाहिजे की मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांच्या कुठून तरी मधून ती नदी जाते. सो एकदम प्रॉपर जरी नाही ड्रॉ केली तरी पण ऍटलीस्ट ते प्रदेश मात्र तुम्हाला नीट ड्रॉ करता आले पाहिजे. ठीक आहे, सो यांच्या आसपास हा इतकं दाखवली पाहिजे. असं नको की नर्मदा इथे आणि तुम्ही इथे दाखवणार आहात, एवढं पण डिस्टन्स नाही चालणार. इथले इथली इथे झाली किंवा थोडीशी वरखाली झाली तर चालू शकते, पण अगदीच नर्मदा गुजरात सोडून पंजाब मध्ये वगैरे गेली असं नाही पाहिजे. ठीक आहे, किंवा महाराष्ट्र सोडून कर्नाटक मध्ये वगैरे गेली असं पण नाही पाहिजे. ओके, चलो. सो हे बघितलं आपण, हा एक वेगळा गट आहे ज्या ठिकाणी तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्या येतात ज्या की खंभातच्या आखातामध्ये जातात. तापी आणि नर्मदा या खचदरीमधून वाहतात असं मानलं जातं. मही नदी जी आहे तर ती ईशान्य नैऋत्य वाहते. बघा, या ठिकाणी मही नदी कुठे गेली, ही बघा, ही कशी वाहते, ईशान्य नैऋत्य. ठीक आहे, ईशान्य नैऋत्य वाहते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तर अरवली दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती नदी ही उत्तर दक्षिण वाहते. हे जर आपण साबरमती बघायचं म्हटलं तर ही वरून खाली येते, ही उत्तर दक्षिण वाहते, ही ईशान्य नैऋत्य वाहते. नर्मदा साधारणतः पश्चिमेकडे वाहते. सो बेसिकली प्रत्येक नदीची वाहण्याची एक दिशा आहे. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उत्तरावरती वाहणारी लुनी नदी होय. आणि ही नदी कुठे आहे, कच्छच्या आखातामध्ये. बघा, लुनी कच्छच्या आखातामध्ये आहे. मही, साबरमती, नर्मदा, तापी ह्या सगळ्या कुठे वाहत आहेत, म्हणजे कुठे जात आहेत, खंभातच्या आखातमध्ये. तर हे वरचेवर लक्षात ठेवा. सो द्वीपकल्पामधल्या नद्या दोन प्रकारच्या आहेत, पश्चिम घाट, पूर्व घाट. पश्चिम घाटामधल्या अरबी समुद्रामधल्या पाहिल्या, आता आपण पूर्व घाटामधल्या बघूयात, बंगालच्या उपसागरामधल्या. तर द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या सुद्धा येऊन मिळतात. गंगा तर आहेच आहे, पण बघा या ठिकाणी महानदी सुद्धा पूर्ववाहिनी नदी आहे. कृष्णा तर आहेच आहे. ठीक आहे, गोदावरी नदी पण या ठिकाणी येऊन मिळतीये. सो या नद्या सगळ्या, इव्हन कावेरी पण बघा इकडे वाहतीये. ठीक आहे, सो या सगळ्या नद्या काय आहेत, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तिन्ही नद्यांचा उगम हा पश्चिम घाटामध्ये होतो, पण त्या मिळतात कुठे येऊन मिळतात, पूर्व घाटाला येऊन मिळतात. ठीक आहे, सो गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे, आधी गंगा मग गोदावरी. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेकडे आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णाच्या उपनद्या आहेत. सो या ठिकाणी बघा तुम्हाला कृष्णा बघायला मिळते, या ठिकाणी तुंगभद्रा आणि या ठिकाणी भीमा बघायला मिळते. सगळ्या नद्या नीट बघून घ्या, कारण एक्झाम मध्ये या सगळ्या नाही विचारल्या जात, जास्त जास्त नर्मदा वगैरे विचारली जाते, कारण ती एक नदी अशी वाहत जाते, कुठे असं गुंतागुंत नाहीये, तर ती ड्रॉ करायला पण इझी आहे. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांमधून वाहते आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी पण वापर केला जातो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण अजून एक इन्फॉर्मेशन आहे, वाचूयात. चोळ राजांचं नाव तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये कावेरी नदीवरती आपण पाहिले की जलसिंचन वगैरे केलं जातं. तर तिरुचिरापल्ली इथे तुम्हाला बघायला मिळते. सो तिरुचिरापल्ली याच्यामध्ये जे तमिळनाडूमध्ये आहे, जे की कावेरी नदीचं वाहत जाते त्या प्रदेशातून. सो या शहराजवळ धरण वगैरे बांधून कावेरीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जलसिंचन सुरू केलं आणि आज पण हे धरण जे आहे आणि त्यातून काढलेला जो कालवा आहे तर तो वापरला जातो. कालवा म्हणजे चॅनल काढलं जातं ज्यामधून पाणी वाहते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण चॅप्टर जो आहे तो पाहिलेला आहे. काय काय पीवायक्यूज आहेत, अजून काय काय विचारलं जाऊ शकतं, हे सगळं मी तुम्हाला या चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. तिसरा पार्ट होता, हा शेवटचा पार्ट होता. यानंतर आपण जाणार आहोत हवामानकडे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि ॲज यू ऑल नो सुहानी की सितारे म्हणून तुम्ही या म्हणजे सगळ्याच व्हिडिओच्या खाली स्टार्स देता की किती चांगला हा व्हिडिओ आहे त्यानुसार. सो लेट्स सी की यासाठी मला किती स्टार्स मिळतात. आणि आज जर तुम्ही लाईक आणि शेअर तर केलं असेल, नसेल तर पटकन करा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे, स्पेसिफिक काही डिमांड असेल ते पण सांगू शकता. सो थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.